नमो शेतकरी महासन्मान योजना अशी एकमेव योजना आता ठरत आहे की ज्या योजनेबद्दल कोणीही मुख्य एखादा नेता किंवा स्वतः राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे कोणीच बोलायला तयार नाही आहे। आणि अशामध्ये बघा, एक हप्ता पेंडिंग नाही पडलेला, 9वा हप्ता पण पेंडिंग आहे, 10वा हप्ता पण पेंडिंग आहे। आणि एवढंच नाही, आज 8 ऑगस्ट आहे आणि आता विचार करा, ऑगस्ट महिन्याचा पण पहिला आठवडा पूर्ण गेला आहे आणि एका शब्दाची पण अपडेट येत नाही। आता तुम्ही म्हणाल मग असं किती दिवस चालेल? तर हे जे काही आता हे जे काही चालू आहे सध्याची प्रक्रिया म्हणजे नमोच्या वितरणाच्या संदर्भात, ही कर्जमाफीच्या एका पूर्ण प्रक्रियेच्या किंवा त्या शेवटापर्यंत पण जाऊ शकते। म्हणजे की आपल्याला या नमोच्या हप्त्याच्या संदर्भात 15 ऑगस्टच्या पुढे पण आपला हा हप्ता जाऊ शकतो, यामध्ये पण कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे। बघा, मला असं वाटतं की ज्या कर्जमाफीच्या याद्या लागणं बाकी आहेत, प्रोत्साहन अनुदानाच्या याद्या लागणं बाकी आहेत, तर त्या याद्या लागल्याच्या नंतर कुठेतरी नमोच्या वितरणाच्या संदर्भात मला वाटतं सरकार लक्ष देईल। तोपर्यंत तरी मला नाही वाटत की सरकार या योजनेला तेवढं महत्त्व द्यायला आहे। पण शासनाला हे कसं कळणं मला समजत नाही आहे की एवढे मोठे लाभार्थी असताना देखील नमोच्या वितरणाकडे एवढं साफसाफ दुर्लक्ष नाही करायला पाहिजे। आता मागे पण आपण एक न्यूज पाहिली, म्हणजे निगेटिव्ह न्यूज आली पण पॉझिटिव्ह नाही आली। तर त्यामुळे एकंदरीत प्रक्रियेचा विचार करता माझ्या मते राज्याचे कृषी मंत्री यांनी स्वतः येऊन आता माहिती द्यायला पाहिजे, जबाबदारी घ्यायला पाहिजे की नमोचं वितरण आम्ही नेमकं या तारखेला करणार आहोत, GR आम्ही या तारखेला आणणार आहोत। पण त्या पद्धतीने कोणीच बोलायला तयार नाही। म्हणजे बघा, 9वा आणि 10वा हप्ता पेंडिंग असताना पण जर काही एका शब्दाची अपडेट देत नसताना तर आश्चर्य वाटायला लागलं सर्वांना। खरं तर एकत्रित द्यायला पाहिजे दोन्ही हप्त्यांचा लाभ। आता 3रा हप्ता चालू झाला आहे नमोचा। आता बघा, 2 हप्ते जे आहेत आपले म्हणजे एकूण 4,000 रुपये, ऑगस्ट महिना उजडला आहे तरी देखील नमोच्या हप्त्याचा पत्ताही नाही आहे, कोणीच काही बोलत नाही। आणि कृषी मंत्र्यांनी पण यावर स्पष्टीकरण द्यायला पाहिजे, पण आता कोणतं स्पष्टीकरण येत नाही बघा। आणि मुख्यमंत्र्यांनी पण या नमोच्या योजनेच्या संदर्भात वितरणाच्या संदर्भात लक्ष द्यायला पाहिजे। कारण झालं असं आहे की बघा, एक हप्ता पेंडिंग असला असता तर आपण समजून घेतला असतं, पण आता 2 हप्ते पेंडिंग आहेत, 3रा हप्ता पण उजडला आहे। तर या संपूर्ण प्रक्रिया बघा 15 ऑगस्टपर्यंत वाट पाहूयात। 15 ऑगस्टला माझ्या मते या निमित्ताने जर का नमोचं वितरण केलं तर फारच चांगलं होईल। बाकी योजनेचे वितरण होत आहेत, पण नमोची एकमेव योजना आहे। आता पेरणीच्या वेळेस तर खरं आता जे काही आता पेरण्या झाल्या मागे, आता बऱ्यापैकी पेरण्या झालेल्याच आहेत, पण त्या काळामध्ये जर दिला असता नमोचा हप्ता तर फार चांगलं झालं असतं। अजूनही वेळ गेलेला नाही आहे। शासनाने लवकरात लवकर नमोचा हप्ता 9वा आणि 10वा हप्ता, आता दोन्ही हप्ते एकत्रित द्यायला पाहिजे, वेगवेगळा नको। 9वा दिला आणि 10वा ठेवला, 10वा दिला आणि 11वा ठेवला, असं नको। हे 2 हप्ते पूर्णपणे पेंडिंग पडलेले आहेत। 11वा हप्ता आता उजडला आहे, म्हणजे कारण 11व्या हप्त्याचा आता सुरू झाला आहे तो पण। आता 9वा आणि 10वा आता आपला पेंडिंगच आहे, तर तो जो 9वा आणि 10वा हप्ता आहे तर तो शासनाने लवकरात लवकर द्यायला पाहिजे। याची लवकरात लवकर याची जी दखल घेऊन लवकरात लवकर या संदर्भात कृषी मंत्र्यांनी विधान करायला पाहिजे काहीतरी की आम्ही नमोचं वितरण या तारखेला करणार किंवा असं आमचं नियोजन आहे। पण कोणत्याच प्रकारची जर अपडेट देत नसतील तर ही चुकीचा जो काही गैरसमज आहे तो पण शेतकऱ्यांमध्ये जात असतो। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, 15 ऑगस्टपर्यंत नमोच्या वितरणाची आपण अपेक्षा करूयात की 15 ऑगस्टपर्यंत नमोचं वितरण व्हायला काही हरकत नाही। शासनाने तशा पद्धतीने जर तडजोड केली तर नक्की वितरण होईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता, पण मात्र नमोच्याबद्दल कोणी बोलत नाही, त्यामुळे नक्की आपण जोपर्यंत वितरण होत नाही तोपर्यंत फ्रिक्वेंटली आपण हा मुद्दा सोडणार नाही। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।